ब्लॉग आणि आज आपण इथे आलेलो आहे. योगेश मामाचा आज बर्थडे आहे, तर आपण देणार त्याला बर्थडे सरप्राईज. त्यासाठी आलो आहे हेडफोन बेबीमध्ये. आता आम्ही घरी आलेलो आहे केक घेऊन. तर आता तिथे दुसऱ्या रूममध्ये समर्थने योगेश मामाला थांबवून ठेवलेलं. गाणं लावून बघू शकते, गाण्याचा पण आवाज येतोय, तर ते गाणी ऐकतात आहे. आणि आम्ही तोपर्यंत जाऊन केक आणला. आता केक फ्रीजमध्ये ठेवणार आणि अचानक त्याला सरप्राईज देणार आहे आम्ही. तर तुम्ही एंडपर्यंत बघा. गाईज आता योगेश मामा या रूममधून त्या रूममध्ये गेलेला आहे. मग आता तसं आता त्याला कोणी सांगितलं नाही. आता तो जेवणार आहे. तर त्याच्यानंतर आपण बोलवायचं आहे अर्नितला, जो आपल्या एका व्हिडिओमध्ये होता. योगेश मामावर रिव्ह्यू झालेला आहे, जे आम्ही सिक्रेट ठेवलेलं त्याच्या असून. मग आता त्याला सांगितलेलं आहे. ही आता काश्मीर पण आलेली आहे. गुलाबी साडी ज्याला डान्स येते राहा, आम्ही सगळे मागे फॉलो हां ही करणार माऊ ये फ्रंटला मला आता सांगितलेलं आहे. कधी कधी नाही माहिती कसं थोडा गुलाबी साडी कसं करायचं आहे. असं नाही, ज्याला आम्ही फॉलो करणार. माजरे का पुढचं इकडे असं कबू येते मला केला शृंगार जगातला याचा दिसते मी भारी जाऊ सरावी कुठे गुलाबी पागल करते तुझे मोरणी शिरसाल गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा आवाज कर ना, आवाज कर. माझी बायको रे, तुम्ही काय बघता तुमच्या गोळे कार आहे माझी मित्रांची चाले हायफाय मॉडल मी लोकलचा आहे रे. दिसायला चिकनी मी तव्यावर काय रे, पावडरचा मारा विनायकला भाव रे. ठार झालो गार झालो टाटाची कारवरती हायवेचा रस्ता मी सायकल मी स्वार झालो. Armutia. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Yogesh Mama. Happy birthday to you.
माझा उपयोग एक पण जागा करून शिलकाय गो मुसलतेनं माझ्या तू येशील काय माझ्या फिरतेची राणी तू शिलकाय गो मुसलतेनं माझ्या तू येशील काय संगतीनं माझ्या तुझे शिलकाय गो संगतीनं माझ्या तुझे शिलकाय माझ्या फिरतेची राणी तू शिलकाय गो संगतीनं माझ्या तुझे शिलकाय माझ्या तुझे शिलकाय गो संगतीनं माझ्या तुझे शिलकाय फक्त प्रसक्त माझ्याकडे बघा आणि डान्स करा माझ्या तुझे शिलकाय गो संगतीनं माझ्या तुझे शिलकाय पहिला व्हिडिओ जो आपला व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण योगेश मामाला दिले त्याच्या बर्थडेचं सरप्राईज त्याला अजिबात काय माहित नव्हतं आणि काय आलं आम्ही योगेश मामाचा रिअल बर्थडे जो होता तो होता 27 डेटला पण आज आहे 2 ऑगस्ट 2024 पण त्याचा 27 जुलैला होता बर्थडे आणि मला काय माहित नव्हतं कोणालाच आणि काय आलं तो तेव्हा बाहेर होता आणि मग आज आम्ही त्याला असंच बोलवलं की ये आपण कुठेतरी फिरायला जाऊ मग मी मुद्दामून ते प्लॅन कॅन्सल केला आणि नंतर काय आलं योगेश मला एकदा दुसऱ्या रूम मध्ये ठेवलं आणि समर्थाला बोललो की त्याच्यावर राहा आणि त्याचं एक मन गुंतीत कर आणि मग समर्थाने काय केलंस मग तू त्याचा जो स्पीकर आहे त्याचा जो न्यू स्पीकर आहे त्याच्याबद्दल मी त्याला काय ना काय क्वेश्चन विचारलेले मग नंतर झालं
मग समर्थाने त्याच्यावर फीचर्स विचारले आणि त्याच्यामध्ये टाइम गेला. तोपर्यंत आम्ही आईस केक आणला जाऊन आणि तो आईस केक आणून फ्रीजमध्ये ठेवला. नंतर योगेश मामाला बोलवलं जेवायला ये. नंतर योगेश मामाला अचानक आठवलं. तो बोलायला लागला की माझा बर्थडे आपण करूया, कधी करूया, मागच्या वेळी नाही राहिला ना बर्थडे. मग आम्हाला माहित होतं. मग काय आलं, आईने आत्याला बोलवलं, अच्चू आत्या आणि शीतल आत्याला, आणि जसं बघू शकता काशी पण आलेली. त्या सर्वांना बोलवलं. ते बाहेर आले आणि मग काय आलं, ते सगळे आले आणि मग योगेश मामा, मी आणि समर्थ डान्स करत होते त्या गाण्यावर आणि योगेश मला माहित नव्हतं. मग गाईज ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही डान्स करत होतो. मग मी आत्याला आणि सांगून ठेवलेलं की तुम्ही न आवाज करता या, त्याच्याने योगेश मामाला कळणार पण नाही. नंतर ते इथे बसलेले सोफ्यावर, मी आणि योगेश मामा तिथे डान्स करत होतो. त्याच्याने मग नंतर आम्ही केक आणि ठेवला. नंतर योगेश मामाला सरप्राईज केलं. तर योगेश मामा कसं वाटलं तुला हे सरप्राईज? खूप छान वाटलं मला. खरंच खूप सरप्राईज होतं. म्हणजे कसं मी जस्ट आलो आणि मला माझा लहान भाचा आहे जो माझा समर्थ, त्याने मला सांगितलं मामा आपण ना तुझा जो नवीन स्पीकर आहे त्याच्यावर ना छान डान्स करूया. आणि आम्ही दोघं जण डान्स करत होतो, मस्त रंगलो होतो आणि त्यात पाऊण तास गेला. आम्ही खूप 3-4 गाण्यांवर तरी डान्स केले. आणि अचानक ह्यांचं त्या दुसऱ्या रूममध्ये ह्यांची सगळी तयारी चालू होती. ते सगळं ते आईस केक आणणं वगैरे सगळे, ती मंडळी आमचे शेजारी सगळं ते प्रोजेक्टच्या आत्या सगळ्या आलेल्या. आणि त्या लोकांनी खरंच खूप सरप्राईज दिलं. सगळे एकत्र अचानक सगळे जमा झाले आणि माझ्या सांगितलं की तुझा जो बड्डे झाला, जो 27ला माझा बड्डे होता, 27 जुलैला, जे मी बाहेर होतो, पण मी आता जस्ट आल्यावर त्या लोकांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला आजच्या दिवशी. आज 2 ऑगस्ट आहे आणि आजच्या दिवशी त्यांनी तो केक कापला, जो धिंगाणा घातला, अक्षरशः सगळ्यांनी डान्स केला, मन मोकळेपणा करून डान्स केला. सगळे एकत्र येऊन डान्स करत होते, एन्जॉय करत होते. मला भरभरून गिफ्ट दिले, खूप शुभेच्छा दिल्या आणि खूप विशेष बोलतात ना, बर्थडे विशेष त्यांनी केले. म्हणजे छान बरं वाटलं. आणि खरंच खूप थँक्यू सगळ्यांना, जे तुम्ही टाइम काढून वेळ काढून माझ्यासाठी इतकं सगळं प्रयत्न केलं, सगळ्यांनी एकत्र आलात आणि इतकं सगळी तयारी केली. खरंच खूप छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच. आणि गाईज, तर आता तुम्हाला हा व्लॉग बघण्यास मजा आली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, ज्याच्याने अजून लोकांपर्यंत आपले व्लॉग्स पोहोचतील. तर चला, बाय.